स्टार्टिंग विथ द एफ पी मध्ये बेटा आपला आता रेजिस्टन्स ट्रिगरिंग सर्किट चालू होतो बेटा, आठवत आहे? त्याचं काल आपण कन्स्ट्रक्शन, वर्किंग, वेवफॉर्म, त्याची नंतर सर्किट डायग्राम, एक्सप्लेनेशन सगळं झालेलं. आता नाही का बेटा, आता त्याचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज बघायचे आपल्याला. काय ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज. मी ते ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज बघताना तुम्हाला जर सर्किट डोळ्यासमोर ठेवता आलं तर प्लीज ठेवा, म्हणजे मग तुम्हाला पटापट कळेल. त्याचं सर्किट जर ऑब्झर्व केलं बेटा, ॲडव्हान्टेज सांगतो सगळ्यात पहिला. सर्किट जर ऑब्झर्व केलं ना, त्याचं सर्किट दिसायला कसं आहे बेटा, सिम्पल आहे. कन्स्ट्रक्ट करायला पण कसं आहे, सिम्पल आहे. सेकंड, इकॉनॉमिकल आहे, म्हणजे पैशाला खर्चाला कमी आहे. ठीक आहे, इकॉनॉमिकल आहे. पुढचा एक महत्त्वाचा फंड आहे की याच्यामध्ये ना सिंक्रोनायझेशन बिटवीन द गेट सर्किट अँड द एसी मेन्स इझिली होऊ शकतं. सिंक्रोनायझेशन म्हणजे काय असतं, कोणी सांगू शकेल? आठवत आहे कोणाला? ठीक आहे, सिंक्रोनायझेशन म्हणजे काय असतं बेटा, की सपोज हे माझं इनपुटचं सर्किट आहे, हे माझं आउटपुटचं सर्किट आहे. या दोघांमध्ये सिंक्रोनायझेशन म्हणजे काय, की इनपुटचं सर्किट आणि आउटपुटचं सर्किट एकमेकांना समजते की बाबा हा इनपुट काय देतोय आणि हा आउटपुट काय घेतोय, याला आउटपुट काय दिलं जाते. म्हणजे काय, जसं आपण एखादा मेसेज एकमेकांना कन्वे करतो. ठीक आहे, सपोज मी तुम्हाला एखादा मेसेज कन्वे केला आणि तो तुम्ही पुन्हा मला रिटर्न त्याचं उत्तर दिलं, म्हणजे आपल्या दोघांमध्ये काय झालं बेटा, सिंक्रोनायझेशन झालं. सिंक्रोनायझेशन म्हणजे काय, तुम्हाला कळतंय मी काय बोलतोय, मला कळतंय तुम्ही काय बोलताय. ठीक आहे, किंवा मग आउटपुट जेव्हा आम्ही देतो तेव्हा लगेच रिस्पॉन्स देणे, त्याच कन्सेप्टला काय नाव आहे बेटा, सिंक्रोनायझेशन. त्या कन्सेप्टला नाव काय, सिंक्रोनायझेशन. मग याच्यामध्ये सिंक्रोनायझेशन इझिली करतं कोणाकोणामध्ये, बिटवीन द गेट सर्किट आणि द एसी मीन्स. हे झाले त्याचे 3 ॲडव्हान्टेज. पहिला ॲडव्हान्टेज काय, सर्किट सिम्पल आहे. सेकंड ॲडव्हान्टेज काय बेटा, इकॉनॉमिकल आहे. आणि थर्ड ॲडव्हान्टेज, सिंक्रोनायझेशन इझिली करतं कोणाकोणामध्ये, बिटवीन द गेट सर्किट आणि एसी मीन्स. ठीक आहे, हे झाले त्याचे ॲडव्हान्टेजेस. मग डिसॲडव्हान्टेज पण काय असतील? हो, डिसॲडव्हान्टेजेस काय बेटा, पहिलं की नाही का अल्फाची किंमत आपण बघितली ॲक्च्युली 0 to π पर्यंत व्हॅल्यू होते, पण रेजिस्टन्स ट्रिगरिंग सर्किटमध्ये अल्फाची किंमत फक्त 0 to 90 पर्यंत जाते बेटा, 90 पेक्षा पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे हा काय झाला आहे, डिसॲडव्हान्टेज. ॲक्च्युली आपण बघितलंय फायरिंग अँगल अल्फाच्या इथे जेव्हा डेफिनेशन तुम्ही ऑब्झर्व कराल तर फायरिंग अल्फाच्या डेफिनेशनमध्ये आपण सांगितलं की अल्फाची किंमत तुमची 0 to π पर्यंत जाऊ शकते, पण रेजिस्टन्स ट्रिगरिंग सर्किटमध्ये तुमच्या अल्फाची किंमत फक्त 0 to 90 पर्यंत जाते. म्हणजे हा काय झाला, त्याचा एक ड्रॉबॅक. सेकंड ड्रॉबॅक काय बेटा, की याच्यामध्ये बेटा एकच एससीआर वापरलेला आहे. एकच एससीआर वापरल्यामुळे काय झालं होतं की नाही का, फक्त तो एका हाफ वेव्हसाठी आउटपुट देतो. म्हणजे पॉझिटिव्ह हाफ वेव्हसाठी दिलं तर पॉझिटिव्ह साईड, निगेटिव्ह साईड दिली का बेटा, नाही. असं का घडलं, जसं तुमचं डायोडमध्ये आठवतं बेटा, हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये सिंगल डायोड होता, तर आउटपुट फक्त एकदा पॉझिटिव्ह हाफ सायकलला भेटायचं, निगेटिव्ह हाफ सायकलला भेटायचं का, नाही. तसंच फुल वेव्ह रेक्टिफायर शिकलो आपण, आठवतंय? फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये आउटपुट तुम्हाला दोघी हाफ सायकल्स मध्ये भेटायचे. येस ऑर नो, आउटपुट तुम्हाला दोघी हाफ सायकल मध्ये भेटायचे, पॉझिटिव्ह मध्ये पण निगेटिव्ह मध्ये पण. इथे पण एकच एससीआर आहे म्हणून मला आउटपुट फक्त आणि फक्त हाफ वेव्ह साठीच भेटतं. त्याच्यामध्ये बेटा फ्लक्च्युएशन्स होतात. म्हणजे फ्लक्च्युएशन्स म्हणजे काय, आउटपुट मध्येच नाही का, अल्फाची किंमत माझी व्हॅरी झाली तर. कधी बेटा अल्फाची किंमत माझी व्हॅरी झाली तर तिथे आउटपुटमध्ये काय होतं, फ्लक्च्युएशन्स होऊ शकतात. पुढचं इथे ना बेटा आयसोलेशन नाहीये. आयसोलेशन नाही म्हणजे सेपरेशन नाही. कोणाकोणामध्ये, बिटवीन द गेट अँड द ॲनोड. गेट आणि ॲनोड मध्ये माझं इथे सेपरेशन नाही, म्हणजेच आयसोलेशन केलेलं जात नाही या सर्किटमध्ये. ठीक आहे, ह्या सर्किटमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ॲनोड आणि गेटमध्ये आयसोलेशन नाहीये बेटा, ॲनोड आणि गेटमध्ये आयसोलेशन नाहीये. हे झाले त्याचे डिसॲडव्हान्टेजेस. पुन्हा एक ॲडव्हान्टेजेस काय, सर्किट सिम्पल आहे, इकॉनॉमिकल आहे, सिंक्रोनायझेशन इझिली करून आणतं कोणामध्ये, बिटवीन द गेट सर्किट अँड द एसी मेन. डिसॲडव्हान्टेज वगैरे गेलं तर अल्फाची किंमत माझी फक्त आणि फक्त 0 to 90 पर्यंत व्हॅल्यू होऊ शकते. पुढचं एकच एससीआर आहे म्हणून फक्त हाफ वेव्ह साठीच काम करेल. सेकंड, फक्त पॉझिटिव्ह किंवा फक्त निगेटिव्ह साठीच काम करेल. एकाच फक्त हाफ सायकलसाठी काम करेल, पुढच्या हाफ सायकलसाठी काम करणार नाही. नेक्स्ट, फ्लक्च्युएशन्स होतात अल्फा व्हॅल्यू होतो म्हणून. आणि सगळ्यात शेवटचं, आयसोलेशन होत नाही कोणामध्ये, बिटवीन द ॲनोड अँड द गेट किंवा बिटवीन द गेट अँड द ॲनोड. ठीक आहे, चलो हेडिंग टाका. ॲडव्हान्टेजेस ऑफ बेटा, ॲडव्हान्टेजेस ऑफ रेजिस्टन्स ट्रिगरिंग सर्किट. ॲडव्हान्टेजेस ऑफ रेजिस्टन्स ट्रिगरिंग सर्किट. पहिला ॲडव्हान्टेज, सर्किट इज सिम्पल. सेकंड ॲडव्हान्टेज, इट इज इकॉनॉमिकल. थर्ड ॲडव्हान्टेज, synchronization of the gate circuit with the AC mains. Synchronization of the gate circuit with the AC mains takes place automatically. Okay. पुढचा पॉइंट, आता डिसॲडव्हान्टेजेस ऑफ रेजिस्टन्स ट्रिगरिंग सर्किट.
Disadvantages of resistance triggering circuit. Disadvantages of resistance triggering circuit. पहिलं काय? The value of the firing angle alpha. The value of the firing angle alpha. The value of the firing angle alpha is limited up to the 90 degree. Is limited up to the 90 degree. Is limited up to the 90 degree. What's the point? As it consists of only one SCR. As it consists of only one SCR. It is half wave control circuit. It is half wave control circuit. It is half wave control circuit. What's the point? Due to the firing angle alpha. Due to the firing angle alpha. Due to the firing angle alpha. There is fluctuation. There is fluctuation. Due to the firing angle alpha. There is fluctuation. If the alpha is changed, if the alpha is changed, if the alpha is changed, what's the point? There is no isolation between the gate and the anode circuit. There is no isolation between the gate and the anode circuit. There is no isolation between the gate and the anode circuit. There is no isolation between the gate and the anode circuit. चलो starting with the next concept. हेडिंग टाका हाफ वेव RC कॅपॅसिटन्स सर्किट. हाफ वेव RC कॅपॅसिटन्स फायरिंग सर्किट. हेडिंग टाका चलो हाफ वेव RC कॅपॅसिटन्स फायरिंग सर्किट. ओके क्वेश्चन घेऊन घ्या बेटा. एक्सप्लेन हाफ वेव RC फायरिंग. Explain half wave RC firing circuit. RC firing circuit for triggering the SCR. For triggering the SCR. For triggering the SCR. ओके बच्चा, इथे तुम्हाला त्याची सर्किट डायग्राम दिसते. बाजूला त्याची काय दिसते बेटा? वेवफॉर्म. ठीक आहे. त्याचं एक्सप्लेनेशन मी इकडच्या साईडला शॉर्टकट मध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता RC ट्रिगरिंग फायरिंग सर्किट मध्ये काय होतं? युजिंग व्हॉट? कॅपॅसिटन्स. युजिंग व्हॉट? कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटन्सचा मला इथे यूज करायचा आहे. इथे ना बेटा एक्सप्लेनेशन मध्ये सगळ्यात पहिले मागच्या याच्यामध्ये अल्फाची किंमत तुमची 0 to 90 पर्यंत व्हॅल्यू यायची. आठवत आहे? अल्फाची किंमत 0 to 90 पर्यंतच आपण व्हॅल्यू करत होतो. याच्यामध्ये अल्फाची किंमत 0 to 180 पर्यंत व्हॅल्यू येऊ शकते. याच्यामध्ये सगळ्यात पहिला चेंज अल्फाची किंमत 0 to कुठपर्यंत? 180 पर्यंत व्हॅल्यू येऊ शकते. पुढचा मुद्दा बोलायला गेला तर आता प्लीज कॉन्सन्ट्रेशन देऊन नीट ऐका. याचं वर्किंग ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल आणि ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये असं एक्सप्लेनेशन आहे. ठीक आहे. फुल कॉन्सन्ट्रेशन मला बोर्डकडे लागेल. ड्युरिंग सगळ्यात पहिले कुठलं बेटा? निगेटिव्ह हाफ सायकल. जर मी इथे निगेटिव्ह घेतलं, इथे निगेटिव्ह आलं, इथे पॉझिटिव्ह आलं. ठीक आहे. ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल म्हटलं इथे निगेटिव्ह, इथे पॉझिटिव्ह. निगेटिव्ह आला D2च्या हिशोबाने D2 जो आहे तो माझा काम जाईल बेटा आता फॉरवर्ड बायस. येस का? हा असा लावलेला आहे. राईट. डायोड D2 म्हणजे वरच्या साईडला निगेटिव्ह, खालच्या साईडला पॉझिटिव्ह. येस. इथे चुकूनही उलटा डायोड लावू नका. मुलं घाई गडबडीत असतात आणि मुलं डायोड असा लावतात. चालेल का बेटा? आणि मग म्हणतात ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल, ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल. असं चालेल का बेटा? नाही. पॉझिटिव्ह खालच्या साईडला, वरच्या साईडला काय बेटा? निगेटिव्ह. राईट. सगळ्यांना माहिती ना डायोड असा काढतो. डायोडच्या इथे इकडच्या बाजूला काय असतं बेटा? एनोड म्हणजे पॉझिटिव्ह, इकडच्या साईडला कॅथोड म्हणजे निगेटिव्ह. जिथे लाईन आहे तिथे निगेटिव्ह येतो. ठीक आहे. बरं. ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल डायोड D2 काय झालं? फॉरवर्ड बायस झाला. डायोड D2 काय झाला? फॉरवर्ड बायस. जर माझा डायोड D2 फॉरवर्ड बायस आहे तर माझा करंट जो आहे तो असं इथून येईल, त्याच्यानंतर करंट इकडे जाईल. ठीक आहे. करंट काय जाईल? इकडे. का? हा फॉरवर्ड बायस आहे ना. फॉरवर्ड बायस म्हणजे करंट याच्यातून 100% जाणार आहे. मग करंट याच्यातून जाईल का बेटा? नाही. रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स म्हटलं की ऑटोमॅटिक तो करंटला जाऊ देत नाही. मग करंट काही पुढे जाणार नाही. मग करंट इकडे आला. इथून आल्याच्या नंतर तो कोणाकडे जातो बेटा? कॅपॅसिटरकडे जातो. पुन्हा कोणाकडे जातो? कॅपॅसिटर. कॅपॅसिटरकडे हा काय करेल? कॅपॅसिटर माझा दोन फंडामध्ये एक तर चार्ज होईल किंवा एक तर डिस्चार्ज होईल. आता कॅपॅसिटर माझा चार्ज होतो, पण कुठल्या साईडला बेटा? निगेटिव्ह व्हॅल्यूकडे तो चार्ज होतो. कॅपॅसिटर माझा चार्ज होतो पण तो निगेटिव्ह व्हॅल्यूकडे चार्ज होतो. इथून माझा करंट इकडे आल्याच्या नंतर इकडे गेला का बेटा? तो नाही. म्हणजे रेजिस्टन्स जो होता म्हणजेच पोटेन्शियोमीटर, हा पोटेन्शियोमीटर झाला राईट. तो पोटेन्शियोमीटर काय झाला? माझा शॉर्ट सर्किट झाला. पोटेन्शियोमीटर काय झाला? शॉर्ट सर्किट. म्हणजे तीन फंडे झाले. तीन फंडे कुठले झाले? निगेटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस पहिला फंडाचा काय झाला? D2 माझा फॉरवर्ड बायस झाला. पहिला फंडा. त्याच वेळेस पोटेन्शियोमीटर काय झाला बेटा? तुमचा शॉर्ट सर्किट झाला. शॉर्ट सर्किट म्हणजे त्याच्यातून करंट जाणार नाही.
शॉर्ट सर्किट म्हणजे त्याच्यातून करंट जाणार नाही. तिसरा महत्वाचा मुद्दा, तो कॅपॅसिटरला चार्ज करेल, पण कसा? निगेटिव्ह साईडकडे चार्ज करेल. कुठे चार्ज करेल बेटा? निगेटिव्ह साईडकडे चार्ज होईल. ठीक आहे, 3 महत्वाचे मुद्दे झाले. कुठल्या हाफ सायकल मध्ये? ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल. पुन्हा एकदा, ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये सगळ्यात पहिले डायोड D2 काय झाला माझा? फॉरवर्ड बायस. डायोड D2 फॉरवर्ड बायस झाला, त्याच वेळेस तुमचा जो पोटेन्शियोमीटर आहे तो काय झाला? शॉर्ट सर्किट झाला. त्याच वेळेस माझा कॅपॅसिटर पण काय होईल बेटा? ऑटोमॅटिकली चार्ज होईल, पण कुठल्या साईडला? निगेटिव्ह साईडला. कुठल्या साईडला? निगेटिव्ह साईडला. पुन्हा एकदा, निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये काय काय झालं? निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये डायोड D2 काय झाला? फॉरवर्ड बायस. पोटेन्शियोमीटर काय झाला? शॉर्ट सर्किट. का? करंट फक्त इकडे जाईल, इथून डायरेक्ट इकडे येईल, आणि कॅपॅसिटर काय होईल माझा? चार्ज होईल, पण कुठल्या साईडला? निगेटिव्ह साईडला. झालं फंडा. आता पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये काय काय होईल ते बघा. पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये काय होईल बेटा? जर मी इथे पॉझिटिव्ह घेतलं, ठीक आहे, इथे पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह आला 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 इथे आला, इथे आल्याच्यानंतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह, कुठलं बायस झालं बेटा? रिव्हर्स बायस. आठवतंय? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह निगेटिव्ह, फॉरवर्ड बायस. पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह, कुठलं बायस बेटा? रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस असेल तर आता करंट खाली नाही येणार, खाली न येता करंट आता कुठे जाईल बेटा? पुढच्या साईडला. म्हणजे कोणाकडे जाईल? रेझिस्टन्स कडे जाईल. कोणाकडे जाईल? रेझिस्टन्स कडे जाईल. गेला 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 गेला, पुन्हा तो कोणाकडे आला? कॅपॅसिटर कडे. आता पुन्हा तो कॅपॅसिटरला चार्ज करेल, पण कसा चार्ज करेल बेटा? इथे पॉझिटिव्ह आहे म्हणून इथे आता कॅपॅसिटर कडे काय बेटा? पॉझिटिव्हली तो चार्ज करायला चालू होऊन जाईल. कॅपॅसिटरला मागच्या वेळेस पण चार्ज केलं, आता पण चार्जच होतंय. मागच्या वेळेस चार्ज होताना तो निगेटिव्ह साईडला चार्ज होत होता, आता चार्ज होताना कुठल्या साईडला चार्ज होईल बेटा? पॉझिटिव्ह साईडला चार्ज व्हायला चालू होऊन जाईल. कुठल्या साईडला चार्ज होईल तो आता? पॉझिटिव्ह साईडला तो चार्जिंग व्हायला चालू होऊन जाईल. चार्जिंग झालं 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 झालं, एकदा का सफिशियंट माझा कॅपॅसिटर पॉझिटिव्हली चार्ज झाला रे झाला. हा इथे पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे, आणि तोच पॉझिटिव्ह पुन्हा इथे पण आला डायोडला इथे, मग ऑटोमॅटिकली तो डायोड D1 ला काय करून टाकेल? फॉरवर्ड बायस. मग माझा डायोड D1 ला फॉरवर्ड बायस झाला तर हा ऑटोमॅटिकली थायरिस्टरच्या इथे गेटला कनेक्टेड आहे. दिसतोय बेटा? हा कुठला टर्मिनल झाला तुमचा? एनोड, हा कॅथोड, आणि हा काय झाला? गेट. गेटच्या टर्मिनल थायरिस्टरच्या कनेक्टेड आहे. थायरिस्टर म्हणजेच काय माझा? SCR. SCR च्या तो गेट टर्मिनलला कनेक्टेड आहे, ऑटोमॅटिकली माझा SCR काय होऊन जाईल? ऑन होऊन जाईल. ऑन झाला बेटा. फायनल एम काय होतं तुमचं? SCR ला ऑन करणे. फायनल एम काय? SCR ला ऑन करणे. पुन्हा एकदा, पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस काय काय झालं? पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस पहिला मुद्दा काय घडला? D2 माझा रिव्हर्स बायस झाला. पोटेन्शियोमीटर आता शॉर्ट सर्किट नाहीये, तिथून करंट आला 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 आला, रेझिस्टन्स आहे, थोडासा म्हणजे ऑब्स्टॅकल निर्माण केलं, पण काही करंट पुन्हा खाली आला. खाली आल्याच्यानंतर पुन्हा आता कॅपॅसिटर माझा चार्ज झाला. चार्ज होताना कुठल्या साईडला चार्ज झाला बेटा? पॉझिटिव्ह साईडला. तो पॉझिटिव्ह साईडला सफिशियंट चार्ज झाल्याच्या नंतर तो डायोड D1 ला काय करेल? फॉरवर्ड बायस. डायोड D1 माझा फॉरवर्ड बायस झाला की ऑटोमॅटिकली तो थायरिस्टर SCR ला काय करून टाकेल बेटा? ऑन करेल. थायरिस्टर SCR ला काय करून टाकेल? ऑन करेल. तेच इथे दिलेलं आहे. पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या D2 काय माझा? रिव्हर्स बायस आहे, तो कॅपॅसिटरला चार्ज कोणाच्या मदतीने? रेझिस्टन्सच्या मदतीने. कुठल्या साईडला? पॉझिटिव्ह साईडला. तो D1 ला काय करून टाकेल? फॉरवर्ड बायस. D1 ला हा पॉझिटिव्ह हा पॉझिटिव्ह, D1 काय झाला? फॉरवर्ड बायस, आणि ऑटोमॅटिकली D1 माझा फॉरवर्ड बायस झाला रे झाला की तो SCR ला काय करून टाकेल? ऑन करून टाकेल. तो SCR ला काय करून टाकेल? चलो ऑन करून टाकेल. कळालं? महत्वाचा कन्सेप्ट. पुन्हा एकदा, निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये काय घडलं? पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये काय घडलं? निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये शेवटचं सांगतो बेटा, नीट ऐका. निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये डायोड D2 काय झाला माझा? फॉरवर्ड बायस. शॉर्ट सर्किट रेझिस्टन्स होऊन जाईल, इकडे आला, आणि हा कॅपॅसिटर माझा चार्ज होईल. पण कुठल्या साईडला बेटा? निगेटिव्ह साईडला. निगेटिव्ह साईडला चार्ज झाल्यामुळे हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह आहे, काहीच फायदा नाहीये. म्हणजे हा D1 माझा काय झाला? रिव्हर्स बायस मध्ये गेला. D1 रिव्हर्स बायस मध्ये गेला, माझा SCR काय ऑन होणार नाही. पुढे ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल. ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये D2 माझा रिव्हर्स बायस झाला. D2 रिव्हर्स बायस झाला म्हणून आता कॅपॅसिटर माझा चार्ज होईल, पण कुठल्या साईडला बेटा? पॉझिटिव्ह साईडला. पॉझिटिव्ह साईडला चार्ज झाला, इथे पॉझिटिव्ह आला, इथे काय आला? पॉझिटिव्ह. दोघं पॉझिटिव्ह, म्हणजे D1 काय झाला माझा? फॉरवर्ड बायस. D1 माझा फॉरवर्ड बायस झाला, ऑटोमॅटिकली तो गेटला कनेक्टेड थायरिस्टरच्या, आणि SCR माझा ऑन होऊन जाईल, आणि SCR माझा ऑन होऊन जाईल. ओके बच्चा, क्वेश्चन दिलेला आहे, ठीक आहे. सर्किट डायग्राम काढायची आहे आणि वेव्हफॉर्म काढून घ्यायची. सर्किट डायग्राम काढायची आणि वेव्हफॉर्म काढून घ्यायची, ठीक आहे. सर्किट डायग्राम दिसते सगळ्यांना, वेव्हफॉर्म पण दिसते, ठीक आहे. सर्किट डायग्राम पण दिसते, वेव्हफॉर्म पण दिसते. काढून घ्यायचं सगळ्यांनी. ओके, झालं बेटा. चलो आन्सर दिल्या. दाबा फिगर शोज हाफ वेव RC कॅपॅसिटन्स फायरिंग सर्किट. दाबा फिगर शोज हाफ वेव RC कॅपॅसिटन्स फायरिंग सर्किट.
above figure shows half wave RC capacitance firing circuit. Puts a point. In this, the variation of the alpha is in between. In this, the variation of the alpha is in between. In this, the variation of the alpha is in between 0 to 180. 0 to 180. 0 to 180. 0 to 180 कसं लिहितात बेटा? 0 to 180 म्हणजे 0 ते 180. 0 ते 180. पुढचा पॉइंट. In negative half cycle, diode D2 is followed bias. In negative half cycle, diode D2 is followed bias. In negative half cycle, diode D2 is followed bias. Comma there. Due to which the potentiometer is short circuited. Due to which the potentiometer is short circuited. Due to which the potentiometer is short circuited. And the capacitance C charges. And capacitance C charges. And capacitance C charges. And capacitance C charges to the negative peak voltage. And capacitance C charges to the negative peak voltage. And capacitance C charges to the negative peak voltage. बेटा कुठेच इथे फक्त डायोडला चिन्ह असू द्या, बाकी कशाला चिन्ह दाखवू नका. का? कारण की इथलं पण चिन्ह आपलं चेंज होत जातं, इथलं पण चिन्ह चेंज होत जातं. राईट बेटा? म्हणून फक्त हे दोन चिन्ह कधीच चेंज होणार नाही. फक्त तेवढेच चिन्ह दाखवा, बाकी कुठलेच चिन्ह दाखवू नका. दाखवले असेल तर पुढून टाका बेटा. ठीक आहे? पुढचा पॉईंट आता. इन पॉझिटिव्ह हाफ सायकल, diode D2 is reverse bias. In positive half cycle, diode D2 is reverse bias. Diode D2 is reverse bias. And capacitor will charge through the resistance R. And the capacitor will charge through the resistance R. And the capacitor will charge through the resistance R. Puts a point. As soon as the capacitor voltage becomes sufficiently positive, as soon as the capacitor voltage becomes sufficiently positive, as soon as the capacitor voltage becomes sufficiently positive, it will forward bias the diode D1. 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 And the gate cathode junction. And the gate cathode junction. And the gate cathode junction of the SCR. It will follow by the diode D1 and the gate cathode junction of the SCR. It will follow by the diode D1 म्हणजे पहा दोघांना फॉरवर्ड बायस करतो. कोणाला? D1 ला पण आणि गेट कॅथोड जंक्शन ऑफ द कोणाचं बेटा SCR चा आणि गेट कॅथोड जंक्शन कोणाचं SCR चं and gate cathode junction of the SCR. Comma due to which the SCR will turn on. 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 झाले बच्चे लोग? ओके. That's all. बाकीचं उद्या. Thank you. Good day.